विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी शिक्षणशास्त्रामध्ये अभ्यासक्रमातील प्रकरण 4 परंतु आपण पाहत असलेलं 3रं प्रकरण. आपण आतापर्यंत पहिलं प्रकरण शैक्षणिक विचारवंत, दुसरं प्रकरण सामाजिकरण आणि 3रं प्रकरण आज जे आपण पाहणार आहोत ते 3रं प्रकरण म्हणजेच अध्ययन प्रक्रिया. एकूण अध्ययन प्रक्रिया म्हणजे काय, अध्ययन प्रक्रियेची प्रस्तावना, अध्ययन प्रक्रियेची संकल्पना, अध्ययन प्रक्रियेची व्याख्या, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप या घटकांचा अभ्यास प्रामुख्याने आपल्याला या आजच्या तासामध्ये करणं अपेक्षित आहे. अध्ययन प्रक्रिया, अध्ययन प्रक्रियेची थोडक्यामध्ये प्रस्तावना पाहत असताना विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून ही अध्ययनाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. बघा काय म्हटलेलं आहे की विद्यार्थ्याच्या दृष्टीने अध्ययन ही महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. कारण तर विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती मिळविण्यासाठी, त्याचबरोबर परीक्षेत उत्तम यश संपादन करण्यासाठी, चांगल्या अभ्यास सवयी आत्मसात करण्यासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी, व्यावसायिक प्रगतीसाठी, राहणीमानाचा उंच दर्जाविण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी, सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी, त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी अध्ययन करणे क्रमप्राप्त ठरते. हे जे काही आपण आतापर्यंतच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या कोणकोणत्या, त्यामध्ये विद्यार्थ्याच्या दृष्टीने ही अध्ययनाची प्रक्रिया महत्त्वाची प्रक्रिया आहे किंवा महत्त्वाची संकल्पना आहे. आपल्याला परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी, व्यवसायासाठी, सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी, आपला राहणीमानाचा उंच दर्जाविण्यासाठी आणि एकंदरीत व्यक्तिमत्व विकासासाठी ही अध्ययन प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे किंवा अध्ययन प्रक्रिया क्रमप्राप्त ठरते. या प्रकरणामध्ये आपल्याला नेमकं काय आहे, अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाची संकल्पना काय आहे, या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग अध्ययनाची थोडक्यामध्ये आपण प्रस्तावना पाहिल्याच्या नंतर अध्ययन प्रक्रियेची संकल्पना, जी अध्ययन प्रक्रियेची संकल्पना आहे ही संकल्पना सुद्धा या ठिकाणी पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण तर व्यक्ती जन्मापासून ते मरेपर्यंत काही ना काहीतरी शिकत असतोच. असं गृहीत धरायचं नाही की शाळा महाविद्यालयात आलं म्हणजेच आपण ज्ञान आत्मसात केलं. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत व्यक्ती काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. कारण तर अध्ययन ही नैसर्गिक आणि निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. बघा, अध्ययन ही नैसर्गिक आणि निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. अध्ययनासाठी ज्ञान केंद्रित सक्रियता आवश्यक असते. ज्ञानेंद्रियाची सक्रियता, जे काही आपले ज्ञानेंद्रिय आहेत या ज्ञानेंद्रियाची सक्रियता, सगळेच ज्ञानेंद्रिय सक्रिय असणं आवश्यक आहे. वर्गामध्ये आपण आलो, रोज येतो वर्गामध्ये बसलो, सर आले, सर शिकवायला सुरुवात केली. सर शिकवायला सुरुवात केल्याच्या नंतर एकाग्र चित्ताने आपण त्या ठिकाणी ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण जर एकाग्र चित्ताने जर ऐकत नसाल तर आपल्याला ज्ञान आत्मसात होणार नाही. म्हणून आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत प्रामुख्याने ही पंचज्ञानेंद्रिय सक्रिय करणं अत्यंत महत्वाचे आहे. चला, इथं आलो, काही गडबडीने आपण कॉलेजला आलो, काहीतरी आपल्या हातून एखादी घरी वस्तू किंवा काहीतरी आपल्या हातून घडलेलं आहे. महाविद्यालयामध्ये आपलं मन लागेल का? हो, महाविद्यालयामध्ये आपलं मन लागणार नाही. शरीरानं तर आपण इथं राहतो, सरांच्या समोर राहतो, परंतु मनामध्ये वेगवेगळे विचार चालू राहतात. थोडक्यामध्ये विचार, थोडकं सांगतो एक उदाहरण मुलीवांच्या बाबतीत. आईने सांगितली मी थोडं शेजारच्या जाऊन येते, तू शाळेला जाताना फक्त ते काय कर, तापलेलं पातेलं दुधाचं खाली ठेव आणि निघून जा. घाई गडबडीमध्ये आपण मैत्रिणी येऊन थांबल्यात म्हणून ते दुधाचं पातेलं चुलीवरचं खाली ठेवायला गेले, सांडलं. घाई गडबडीनं गपचूप आपण निघूनच आलो. मन लागल का हो आपलं महाविद्यालयामध्ये? महाविद्यालयामध्ये प्रामुख्याने आपलं मन लागणार नाही. त्या मुलीच्या मनामध्ये चल बिचल. आई घरी आल्यावर काय म्हटली असेल की, काय नाही की,
मी तर महाविद्यालयामध्ये निघून आले, शरीराने इथं आहोत, मनानं आहोत का आपण इथं? मनानं इथं नाहीत. म्हणून आपली जी काही ज्ञानेंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय आहेत, ही पंचज्ञानेंद्रिय सक्रिय करणं या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. सततच्या अध्ययनातून मानव प्रगत होत जातो. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी शिकत गेल्याच्या नंतर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि आपण प्रगत होत जातो. काही मानसशास्त्रज्ञ आहेत, या मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या वेगवेगळ्या व्याख्या सुद्धा सांगितलेल्या आहेत. बघा, काही मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या वेगवेगळ्या व्याख्या सुद्धा सांगितलेल्या आहेत. त्या व्याख्यांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा, कोणकोणत्या व्याख्या आहेत लिहून घ्या थोडक्यामध्ये. वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. अध्ययनाला इंग्रजीमध्ये लर्निंग असे म्हणतात. अध्ययनाला इंग्रजीमध्ये लर्निंग, LEARNING, लर्निंग असे म्हणतात. व्यक्ती जन्मापासून मरेपर्यंत काही ना काहीतरी शिकत असतो. पहिली व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे, ती व्याख्या म्हणजेच नॉर्मन एल यांची. नॉर्मन एल या मानसशास्त्रज्ञाने अध्ययनाची व्याख्या स्पष्ट करत असताना सांगितलेले आहेत की परिस्थितीला प्रतिसाद देताना केलेले कायम स्वरूपीचे समायोजन म्हणजेच अध्ययन होय. बघा, या मानसशास्त्रज्ञाने व्याख्या काय सांगितलेली आहे? परिस्थितीला प्रतिसाद देताना केलेले कायम स्वरूपीचे समायोजन म्हणजेच अध्ययन होय. ज्यावेळी आपली परिस्थिती कशी आहे, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे. ऍडजस्टमेंट साधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत आपण परिस्थितीशी जुळवून घेत नाही, परिस्थितीशी समायोजन साधत नाही, तोपर्यंत आपण जीवनामध्ये यशस्वी होत नाही मित्रांनो. म्हणून नॉर्मन एल या मानसशास्त्रज्ञांनी जी व्याख्या सांगितलेली आहे, त्या व्याख्येचा अभ्यास करत असताना परिस्थितीला प्रतिसाद देताना केलेले कायम स्वरूपीचे समायोजन म्हणजेच अध्ययन होय. आपण समायोजन साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीला ऍडजस्टमेंट करून आपण स्वतः घेतलं पाहिजे की आपली परिस्थिती अशी आहे. आपण जास्त कुटाण्यामध्ये न पडता जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे. दुसरी व्याख्या सांगितलेली आहे मर्फी या मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या सांगितलेली आहे, अध्ययन म्हणजे वर्तन व अवबोध या दोन्ही मधील सुधारणा होय. प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनामध्ये सुधारणा घडून आली पाहिजे. मर्फी या मानसशास्त्रज्ञांना काय सांगितलेलं आहे? अध्ययन म्हणजे वर्तन व अवबोध या दोन्ही मधील सुधारणा. कारण ज्यावेळी ज्ञान आपण आत्मसात करत असतो, हे ज्ञान आत्मसात करत असताना आपल्यामध्ये सुधारणा ही झालीच पाहिजे. सुधारण्याची संधी प्रत्येक व्यक्तीला असते आणि आपण सुधारण्याचा प्रत्येक व्यक्तीने जर प्रयत्न केला तर 100% आपण सुधारण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतो. कितीही सांगितलं तू सुधारलं पाहिजे, दुसऱ्यांना सांगून चालत नाही. स्वतः ती वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे मित्रांनो. जोपर्यंत ती वृत्ती आपल्यामध्ये येणार नाही तोपर्यंत आपण सुधारण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. म्हणून स्वतः विचार केले पाहिजे की आपल्याला सुधारलं पाहिजे. म्हणून मर्फी या मानसशास्त्रज्ञाने काय सांगितले? अध्ययन म्हणजे वर्तन व अवबोध या दोन्ही मधील सुधारणा. क्रो आणि क्रो, बघा तिसरे मानसशास्त्र जे आहे, या तिसऱ्या मानसशास्त्रज्ञांनी काय सांगितलेले आहे? क्रो आणि क्रो या मानसशास्त्रज्ञाच्या मते सवयी, ज्ञान, अभिवृत्ती यांचे संपादन म्हणजेच अध्ययन होय. सवयी, ज्ञान, अभिवृत्ती, अभिरुची, ज्या काही सवयी आहेत, ज्या काही आपल्या वृत्ती आहेत, ज्या आपली अभिवृत्ती आहे, यांचे संपादन म्हणजेच अध्ययन होय. या ज्या वेगवेगळ्या व्याख्या कोणकोणत्या विचारवंतांनी? नॉर्मन एलमन पहिली व्याख्या, दुसरी व्याख्या मर्फी आणि तिसरी व्याख्या क्रो आणि क्रो. या तीनही मानसशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या सांगितल्या आहेत, या व्याख्यावरून आपणास असे म्हणता येईल की अध्ययन म्हणजेच व्यक्तीने आपला परिसर, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये जाणीवपूर्वक घडून आणलेला शाश्वत स्वरूपाच्या बदलाची प्रक्रिया. काय सांगितलेलं आहे? या वेगवेगळ्या व्याख्येवरून आपल्या असं लक्षात येतं की आपला परिसर आणि आपल्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये जाणीवपूर्वक घडून आणलेला
बदल किंवा आपल्यामध्ये बदल आणलेला प्रक्रिया, बदलाची जी काही प्रक्रिया आहे ही बदलाची प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. अध्ययन करत असताना शरीर आणि मानसिक वृत्ती या दोन्हीचा समावेश महत्वाचा आहे. बघा, अध्ययनामध्ये शारीरिक आणि मानसिक वृत्ती या मानसिक ज्या काही कृती आहेत या मानसिक कृतीचा समावेश अत्यंत महत्वाचा आहे. सुयोग्य अध्ययनातून होणारे परिवर्तन टिकाऊ स्वरूपाचे असते. योग्य पद्धतीने ज्यावेळेस आपण अध्ययन करत असतो ते अध्ययन करत असताना ते टिकाऊ स्वरूपाचे असते. व्यक्तीच्या ज्ञान, मूल्य, कौशल्य, अभिवृत्ती इत्यादीमध्ये प्रामुख्याने बदल होतो आणि हा बदल व्यक्तीच्या वर्तनातून प्रतिबिंबित होत असतो. ज्यावेळेस आपण ज्ञान आत्मसात करत असतो, ज्ञान आत्मसात करत असताना आपल्या ज्या काही वेगवेगळ्या वृत्ती आहेत, मूल्य आहेत, कौशल्य आहेत इत्यादीमध्ये प्रामुख्याने बदल होत असलेला आपल्याला दिसून येतो. एखाद्या व्यक्तीचे अध्ययन होते म्हणजेच त्या व्यक्तीच्या वर्तनात. ज्यावेळी एखादा व्यक्ती अध्ययन प्राप्त करतो, ज्यावेळी एखादा व्यक्ती ज्ञान आत्मसात करतो, शिकत असताना त्या व्यक्तीच्या वर्तनात ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या तिन्ही क्षेत्राच्या दृष्टिकोनातून बदल घडून येत असतो. आपण शिकत आहोत, आपण ज्ञान आत्मसात करत आहोत मित्रांनो. ज्ञान आत्मसात करत असताना प्रामुख्याने आपल्या व्यक्तीच्या वर्तनात ज्ञानात्मक दृष्टिकोनातून विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर भावात्मक आणि क्रियात्मक, नुसतं ज्ञानात्मक पातळीचा विकास झाला, क्रियाशून्य, भावनाशून्य असं चालणार नाही. तर व्यक्तीच्या वर्तनात ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या तिन्ही क्षेत्रातून बदल घडून आला पाहिजे. ज्ञानात्मक क्षेत्रातील बदल म्हणजेच व्यक्तीला प्राप्त झालेल्या ज्ञानातून होणाऱ्या विचारशक्तीचा विकास. ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस व्यक्तीचा विचारशक्तीचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. आपण ज्ञान आत्मसात केलं, वाटेने चाललो, समोर काटा आहे, धोंडा आहे, जाणून बुजून आपण काट्यावर पाय देतो का? हो, जाणून बुजून आपण काट्यावर पाय देत नाही. कारण तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं की बाबा काट्यावर जर मी पाय जाणून बुजून दिला तर तो साहजिकच काटा मोडल्याशिवाय राहणार नाही. ज्ञान प्राप्त होतंय आपल्याला. किंवा एखादा दगड आहे, जाणून बुजून त्या दगडाला ठेस मारण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला वेदना सहन कराव्या लागतील. म्हणून ज्ञानात्मक क्षेत्रातील बदल म्हणजेच व्यक्तीला प्राप्त झालेल्या ज्ञानातून होणाऱ्या विचारशक्तीचा विकास. त्याचबरोबर भावात्मक क्षेत्रातील बदल. बघा, भावात्मक क्षेत्रातील बदल म्हणजेच व्यक्तीच्या भावना, संस्कार, आवड निवड यामध्ये होणारा बदल. ज्या काही आपल्या भावना आहेत, संस्कार आहेत, या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. ज्ञान आपण ज्यावेळेस प्राप्त करत आहोत, ज्ञान आपण मिळवत आहोत, ज्ञान मिळवत असताना ज्ञान मिळवल्याच्या नंतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपण अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. क्रियात्मक क्षेत्रातील बदल म्हणजेच व्यक्तीच्या शारीरिक हालचालीमध्ये घडून येणारा बदल होय. आता शारीरिक हालचालीमध्ये घडून येणारा बदल म्हणजे काय? ज्ञान आत्मसात केलेलं आहे, आपण सुशिक्षित आहोत. पाहुण्याच्या घरी गेल्याच्या नंतर कळतं, समजतं आपल्याला कशा पद्धतीनं बसलं पाहिजे, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे. जर समजा त्या ठिकाणी आपण एवढे सुशिक्षित असून जर अडाण्यासारखं वागू लागलो तर साहजिकच तुमच्या समोर ते पाहुणे तुम्हाला काहीच म्हणणार नाहीत. परंतु तुम्ही आल्याच्या नंतर म्हणतील, सुशिक्षित तर स्वतःला म्हणतात आणि काय पद्धत आहे वागण्याची, काय बोलण्याची पद्धत आहे, हे अशाच पद्धतीने घरी वागतात का, अशाच पद्धतीने बोलतात का? बघ, आपल्या ज्ञानाचा काय उपयोग? आपण ज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर समोरच्या व्यक्तीला सुद्धा वाटलं पाहिजे की काय व्यक्ती आहे, काय त्याच्या शरीराच्या, समोरचा व्यक्ती पाहिल्याच्या नंतर, समोरच्या व्यक्तीकडे आपण बघितल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. पाहुण्याच्यात गेल्याच्या नंतर, नवीन ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. या सर्व गोष्टींचा अभ्यास
प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीनं करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून क्रियात्मक क्षेत्रातील जे काही बदल आहेत, हे क्रियात्मक क्षेत्रातील बदल म्हणजेच व्यक्तीच्या शारीरिक हालचालीमधून घडून येणारे बदल होय. ही जी काही आपली शरीराची हालचाल आहे, ही शरीराची हालचाल त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. म्हणून अध्ययन प्रक्रिया पाहत असताना अध्ययन प्रक्रियेची प्रस्तावना, अध्ययन प्रक्रियेची संकल्पना, अध्ययन प्रक्रियेच्या व्याख्या, या 3 गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास आपण केलेला आहे. यानंतरचा पुढला मुद्दा आहे तो म्हणजेच अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. आता हे जे अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आहे, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप, अध्ययनामध्ये एकंदरीत 7-8 घटक सांगितलेले आहेत. कारण संकल्पना, प्रस्तावना, व्याख्या या मुद्द्याच्या नंतर अध्ययन प्रक्रियेचं जे काही स्वरूप आहे, हे अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप या ठिकाणी पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. हे स्वरूप पाहत असताना बघा, साध्य, प्रेरणा, शोधात्मक हालचाल, समायोजन, आवर्तने, मर्मदर्शन, वर्तनाची पुनर्रचना या घटकांचा अध्ययन प्रक्रियेमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपामधला पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच साध्य. आता साध्य कशाला म्हणायचं? अध्ययन प्रक्रिया ध्येयाप्रत जाणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीसमोर एखादे ध्येय असतेच आणि ते प्राप्त करण्यासाठी व्यक्ती शिकत असतो. म्हणून साध्याशिवाय अध्ययन घडून येत नाही. काय सांगितलेलं आहे? प्रत्येक व्यक्ती ध्येय प्राप्त करण्यासाठी धडपड करत असतोच. आपण सुद्धा धडपड करत आहोत. काही ना काहीतरी आपण मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा मला काही ना काहीतरी या ठिकाणी मिळालं पाहिजे. आपण 4 अक्षर शिकून पुढं काहीतरी बनलं पाहिजे, हे आपण मनाशी बाळगून आलेलो आहोत या ठिकाणी. का घरातून आई वडिलांनी म्हटले जा शाळेमध्ये, जा कॉलेजमध्ये, घेतलं बॅग, पाठीवर ठेवली बॅग, निघालो, आलो कॉलेजला, तास गेलो घरला, झालं. घरच्यांनी विचारले गेलतास कॉलेजला? हो गेलतो. झालं का कॉलेज? हो झालं. काय शिकलास? तुम्ही जावं म्हणून गेलो, आलो, संपलं. चालतं का असं? आपल्या समोर काही ना काहीतरी एक ध्येय असलं पाहिजे. समजा एखादा वाट सुरू आहे, तो 2 किलोमीटर चालला, 4 किलोमीटर चालला, 5 किलोमीटर चालला, 10 किलोमीटर चालला, 15 किलोमीटर चालत गेला. लाही झाला उन्हानं, ऊन लागू लागलं, थांबला झाडाखाली. एखादा व्यक्ती आला, दुसऱ्या व्यक्तीने विचारलं मामा का थांबला? काय नाही, इकडे चला. इकडे नेमकं जायचंय कुठं? नाही मला काहीच माहित नाही. जाण्याला काय अर्थ आहे तुमच्या? तुम्ही ज्यावेळेस निघालात ना, त्यावेळेस एक ध्येय समोर ठेवा की आपण वाटचाल कुणीकडे करत आहोत. जोपर्यंत आपण वाटचाल व्यवस्थितपणे करणार नाही, नेमकं जायचे आपल्याला कुठं हे समजणार नाही, तोपर्यंत आपल्या ज्ञानाला काहीही महत्व नाही. म्हणून अध्ययन प्रक्रिया ही आपल्या ध्येयापर्यंत जाणारी एक प्रक्रिया आहे. ध्येय जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. काय होतं आपलं? आपण शिकतो, परंतु 12वी झाली, ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलो, फर्स्ट इयर केलो, सेकंड इयर केलो, मध्येच काहीतरी वाटतं आता काय आहे, चला इकडे जावं तिकडे जावं. बस पूर्ण झालं का शिक्षण? शिक्षण पूर्ण झालं नाही. अगोदर शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जे आपलं ध्येय आहे साहजिकच त्या ध्येयापर्यंत तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. दुसरं स्वरूप सांगितलं आहे ते स्वरूप म्हणजेच प्रेरणा. अध्ययनासाठी प्रेरणा ही आवश्यक असतेच. त्यामुळे व्यक्ती अध्ययन करत असताना त्या ठिकाणी प्रयत्नशील असतोच. प्रेरणा मिळाली पाहिजे आपल्याला, आणि जोपर्यंत आपल्याला प्रेरणा मिळणार नाही तोपर्यंत व्यक्ती अध्ययन करणार नाही. तिसरं स्वरूप सांगितलं आहे शोधात्मक हालचाल. प्रेरणा मिळाल्याच्या नंतर साध्य, जे काही आपल्याला साध्य प्राप्त करायचं आहे तिथपर्यंत जाण्यासाठी योग्य मार्गाचा शोध सुरू असणं अत्यंत महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस आपल्याला प्रेरणा मिळाली की आपल्याला हे करायचं आहे, आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपली योग्य हालचाल असली पाहिजे. जोपर्यंत आपली हालचाल योग्य राहणार नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत जाणार नाही, किंवा तिथपर्यंत आपण पोहोचू सुद्धा शकणार नाही. आणि तेही जात असताना योग्य पद्धतीने जाणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो.
समायोजन, अध्ययन करत असताना समायोजन साधने अत्यंत महत्वाचं आहे. ज्ञान आत्मसात करत असताना परिस्थिती जशी आहे त्या परिस्थितीला अनुसरून आपण समायोजन